सर्वेभ्यः नमो नमः. मी कोळेकर VS, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. माझा विषय आहे संस्कृत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला उत्सव प्रिया देवभूमी हा पाठ पाहिला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील वसंत शेवडे यांनी महाराष्ट्रातील उत्सवाचं आणि देवतांचं, विविध देवदेवतांचं वर्णन उत्तम प्रकारे आपल्या पद्यपाठात केलं होतं. त्याचबरोबर आपण द्वितीय मंडलातील प्रसाधनम, प्राचीन काले प्रसाधनम हा पाठ आपण अभ्यासत होतो आणि त्याची भूमिका आपण पाहत होतो. तर आज आपण प्राचीन काले प्रसाधनम हा पाठ सविस्तरपणे पाहूया. प्राचीन काले प्रसाधनम. आता आपल्याला नावावरूनच समजतं, प्राचीन काले म्हणजे जुन्या काळातील प्रसाधनम. प्रसाधनम म्हणजे शृंगार. प्रसाधन या शब्दाचा अर्थ आहे शृंगार. म्हणजे प्राचीन काळामध्ये कशा प्रकारे लोक शृंगार करत होते त्याचं वर्णन, किंवा कोणकोणत्या साहित्यांचा शृंगार करत असताना ते उपयोग करायचे याचं वर्णन आपल्या या पाठात आलं आहे. हा गद्यपाठ आहे. याची भूमिका आपण पाहूया. प्रसाधनम कस्मै न रोचते. प्रसाधने म्हणजे शृंगार करणे कोणाला बरं आवडत नाही. संस्कृते हे उशक कालाद आरभ्य अद्यतनीयम कालम यावत मनुष्य प्रसाधन प्रिय. संस्कृतीच्या उशक कालाद आरभ्य म्हणजे सुरुवातीपासून, संस्कृतीच्या उदयापासून किंवा आरंभापासून, अद्यतनीयम आजच्या काळापर्यंत कोणत्या मनुष्याला बरं, सर्व मनुष्य हे प्रसाधन प्रिय आहेत. सर्वांना प्रसाधन करणं किंवा शृंगार करणं आवडतं. सिंधू संस्कृती विषयकेषु उत्खननेषु एका प्रसाधन पेटिका अपि उपलब्धा. आता सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती यांचं उत्खनन केलं आणि त्यावेळेस त्या उत्खननामध्ये सुद्धा एक प्रसाधन पेटिका, अलंकारांची पेटी उपलब्ध झालेली आहे. यावरून समजतं की प्राचीन काळात लोक मोठ्या प्रमाणात प्रसाधन, शृंगार करत होते. प्राचीन कालात ज्ञायते यत स्त्रियः प्रसाधनैः अलंकरणं कृत्वा उत्सवेषु विलसन्ति स्म. प्राचीन काळात असं समजलं जातं की स्त्रिया प्रसाधन करून, शृंगार करून, अलंकार धारण करून उत्सवाच्या वेळी शृंगार करून उत्सवाच्या वेळी सर्वत्र फिरत असत. म्हणजे विलसंती म्हणजे मिरवणे. रामायणे अनुसया सीताये गंधान उपरूतवती इति उल्लिखितम अस्ति. रामायणात अनुसयेने सीतेला, रामायणात काय आहे तर राम, सीता, लक्ष्मण यांचं ते ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अनुसयेने सीतेला गंधान उपरूतवती. उपरूतवती म्हणजे भेट देणे. उपरूतवती म्हणजे भेट दिली. उपरूतवती भेट देणे. आणि गंधान म्हणजे अत्तर. गंधान म्हणजे अत्तर किंवा सुगंधी द्रव्य. तर रामायणात सुद्धा उल्लेख आहे की अनुसयेने सीतेला अत्तरे, गंधान उपरूतवती, अत्तरे भेट म्हणून दिलेली आहेत. याचा उल्लेख यामध्ये आहे. महाभारते द्रौपदीने सैरंध्री रूपेण सुदेशनाया प्रसाधनम अकरोत. महाभारतात सुद्धा असा उल्लेख दिसतो की द्रौपदीने सुदेशना राणीचा शृंगार केलेला आहे, असा सुद्धा महाभारतामध्ये उल्लेख आलेला आहे. याच्यावरून समजतं की प्राचीन काळातील लोक सुद्धा, स्त्रिया पुरुष सर्वजण सुद्धा प्रसाधन करण्याचे प्रिय असे होते. कौटिल्ये अर्थशास्त्रे पुराणेषु तथा जातककथासु अपि प्रसाधनस्य कानिचन अंगानि वर्णितानि. कौटिल्य अर्थशास्त्र, कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये, तसंच पुराणकथा, जातक कथांमध्ये सुद्धा प्रसाधनांच्या पैलूंचे विविध अंगानी वर्णितानी म्हणजे प्रसाधनांच्या विविध पैलूंचे वर्णन केलेले आहे. आयुर्वेद ग्रंथे हे प्रसाधनानाम आरोग्यदृष्ट्यां विवरणं कृतम. आयुर्वेद ग्रंथांमध्ये सुद्धा की प्रसाधनांचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने कसं बरं आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रसाधन करणं किती गरजेचं आहे हे आयुर्वेदात याचे उल्लेख आढळून येतात.
प्रसाधनानां निर्माणविधयः अपि विविधग्रंथेषु स्पष्टीकृताः. तसंच विविध ग्रंथांमध्ये प्रसाधनांची निर्मिती कशी होते, कोणकोणत्या साधनांचा उपयोग करून किंवा कोणती औषधी वनस्पती उपयोगात आणून प्रसाधने तयार केली जातात, याच्या निर्मितीविषयी विविध ग्रंथांमध्ये स्पष्टीकरण केलेले आहे. अजंता वेरूळ गुहासु चित्रशिल्पश्वपि प्रसादिताः जनाः दृश्यन्ते. अजंठा वेरूळ या लेणींमध्ये गुहांमध्ये चित्रशिल्प रेखाटलेली आहेत आणि त्यामध्ये प्रसादिताः म्हणजे शृंगार केलेली, प्रसाधन केलेली स्त्रिया आणि पुरुष, जनाः दृश्यन्ते लोक, जनाः म्हणजे लोक, स्त्री आणि पुरुष दिसत आहेत. याचं वर्णन अजंता वेरूळ गुहांमध्ये चित्रशिल्पांमध्ये केलेलं आहे. केश त्वक मुख नखादीनां शरीरा अव्ययानां सौंदर्यवर्धनम. केश, त्वक म्हणजे त्वचा, मुख चेहरा आणि नख इत्यादी शरीर अवयवांच्या सौंदर्यवर्धन, केशरचना, वस्त्रपरिधानम, भूषणाधारणम, गंधायुक्तादयः सन्ति प्रसाधनकलायाः घटकाः. त्याचबरोबर कशाबरोबर, केस, त्वचा, नख इत्यादी शरीर अवयवांच्या सौंदर्यांबरोबरच केसांची रचना, वस्त्रपरिधानम वेशभूषा, भूषणाधारणा म्हणजे अलंकार धारण करणे आणि गंधायुक्तादयः म्हणजे अत्तरांचा वापर कशा प्रकारे प्रसाधन कलेमध्ये केला जातो आणि हे सर्व घटक हे प्रसाधन कलेचे प्रमुख घटक आहेत याचं वर्णन आहे. आता आपण प्रमुख पाठाकडे पाहूया. प्रसाधनम नाम मानव जीवनस्य महत्त्वपूर्णम अंगम. प्रसाधन हे शृंगार करणे हे मानवाच्या जीवनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे असं आपल्याला या पाठातून, या लेखातून समजतं आहे. या लेखनासाठी सहाय्यक डॉक्टर स्मिता होटे यांनी केलेलं आहे. म्हणजेच याचं रूपांतर, याचा अनुवाद करताना डॉक्टर स्मिता होटे यांची मदत झालेली आहे. न केवलम अद्यतनीये काले अपितु प्राचीनकाले अपि जगत्य अस्मिन् सर्वत्र सर्वे स्त्रीपुरुषाः प्रसाधनप्रियाः. फक्त केवळ आजच्या काळातच नाही तर अपितु प्राचीन काले अपि म्हणजे प्राचीन काळात सुद्धा जगत्य अस्मिन् संपूर्ण जगामध्ये सर्वत्र सर्वे स्त्री पुरुषाः प्रसाधन प्रियाः. सर्व स्त्री पुरुष हे प्रसाधनाचे म्हणजे शृंगाराचे प्रिय होते असं दिसून येतं. वेदादिषु ऋतुसंहारः मेघदूत गाहा सत्तत्सई आदिषु संस्कृत प्राकृत काव्येषु. आता बघा, दिशू म्हणजे भरपूर वेदांमध्ये, म्हणजेच ऋतुसंहार, मेघदूत, गाहा सत्तसई आदिषु संस्कृत प्राकृत काव्येषु. संस्कृत प्राकृत काव्य कोणते आहेत तर ऋतुसंहार, मेघदूत, गाहा सत्तसई इत्यादी. आता हे सर्व ऋतुसंहार, मेघदूत हे कालिदासाची काव्य आहेत आणि या प्राकृत काव्यांमध्ये तसेच मानसोल्लास, बृहत्संहिता आदिषु शास्त्रग्रंथेषु प्रसाधन कला वर्णिताः. म्हणजे बघा, प्रसाधनाला किती प्राचीन काळाची परंपरा आहे. म्हणजे कालिदासांनी आपल्या काव्यांमध्ये प्रसाधनांचं वर्णन केलं आहे. तसंच मानसोल्लास, बृहत्संहितांमध्ये इत्यादी शास्त्रग्रंथांमध्ये सुद्धा प्रसाधन कलेचं वर्णन केलेलं आहे. बौद्धवाङ्मये ललिता विस्तारुदिषु ग्रंथेष्वपि प्रसाधनानां बहवः संदर्भाः प्राप्यन्ते. त्याचबरोबर बौद्ध वाङ्मयांमध्ये सुद्धा ललित विस्तार आदिषु, ललित विस्तार यासारख्या ग्रंथांमध्ये सुद्धा प्रसाधनांचे संदर्भ भरपूर प्रमाणात बहवः प्राप्यन्ति म्हणजे प्रसाधनांचे संदर्भ भरपूर प्रमाणात दिसून येत आहेत किंवा प्राप्त होत आहेत. आता या सर्व प्राचीन काळातील ग्रंथांमधून, काव्यांमधून असं आपल्याला समजतं की प्राचीन काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसाधन कलेचा उपयोग केला जायचा. पुरातन काले अपि सौंदर्य स्पर्धानां आयोजनं भवति. आता सौंदर्य स्पर्धानां, आता आजच्या काळामध्ये कोणकोणत्या सौंदर्य स्पर्धा आहेत तुम्हाला माहीत आहेत विद्यार्थ्यांना? कोणकोणत्या आहेत तर मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स या अशा प्रकारच्या सौंदर्य स्पर्धांमधून स्त्रियांचं सौंदर्य स्पष्ट दिसून येतं. तर त्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यातून जी स्पर्धा स्त्री जिंकते तिला ते किताब दिला जातो. अशा प्रकारे प्राचीन काळात सुद्धा पुरातन काले अपि, पुरातन म्हणजे जुन्या काळात सुद्धा सौंदर्य स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. यामध्ये जनपद कल्याणी, नागरसौभिनी इत्यादी. आता जनपद कल्याणी
त्यावेळेचं म्हणजे आपण कसं मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स असं म्हणतो त्याप्रमाणे जनपद कल्याणी म्हणजे काय, लेडी ऑफ द लँड म्हणजे त्या छोट्याशा ग्रामीण भागाची किंवा त्या तालुक्याची सौंदर्यवती. त्यानंतर नागरसौभिनी, नागरसौभिनी म्हणजे लेडी ऑफ द ब्युटी ऑफ द टाउन म्हणजे त्या शहराची, मोठ्या शहराची सुंदरी. अशा प्रकारे त्या प्राचीन काळात सुद्धा सौंदर्य स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. चित्रशिल्पेषु नैकविधाः प्रसाधनपराः जनाः दृश्यन्ते. चित्रशिल्पांमध्ये सुद्धा प्रसाधन केलेले अनेक लोक दिसून येत आहे. तथा उत्खननेषु अपि प्राचीनानि प्रसाधन साधनानि प्राप्तानि. तसेच उत्खननात सुद्धा प्राचीन काळातील प्रसाधन साधने म्हणजे शृंगार करण्यासाठी आवश्यक असणारी साधने प्राप्त झाली आहेत. अनेन सुष्ठु ज्ञायते यदि अतिप्राचीन कालादेव भारते न केवल स्त्रियः. या उत्खननावरून असं समजलं जातं, ज्ञायते म्हणजे समजणे, ज्ञायते म्हणजे समजणे. आता उत्खननावरून असं समजलं जात आहे किंवा असं लक्षात येत आहे की अतिप्राचीन काळात सुद्धा भारतात केवळ स्त्रिया नाहीत किंतु पुरुषाः अपि प्रसाधन कलायाम निपुणः. परंतु पुरुष सुद्धा प्रसाधन कलेमध्ये निपुण होते म्हणजे प्रावीण्य मिळवलेले पुरुष सुद्धा प्रसाधन कलेमध्ये प्रावीण्य मिळवलेले असे अतिप्राचीन काळात भारतात होते. तदर्थं विविध प्रसाधन साहित्यस्य प्रभृतं उपयोजनं भारतीयाः कृतवन्तः. आणि त्यासाठी विविध प्रसाधन साहित्यांचा उपयोग भारतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक वनस्पती औषधींचा उपयोग सुद्धा प्रसाधन साधनांमध्ये केला आहे. याः चतुष्षष्टी कलाः सुविदिताः. याः म्हणजे कला या किती आहेत, चतुष्षष्टी कला. चतुष्षष्टी म्हणजे 64 कला. कला किती आहेत, 64 कला आहेत. आता या 64 कला कशा बरं आहेत ते बघूया. वात्सायनेन कामसूत्रेम इति ग्रंथे चतुष्षष्टी कलानां वर्णनं कृतम. आता 64 कलांचं वर्णन वात्सायनाने कामसूत्रम या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. त्यावरून कला हा या पाठामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे या भागाचा. शुक्रनीतिसार ग्रंथे अपि ताहा वर्णिताहा. या कला कोणकोणत्या आहेत याचं वर्णन वात्सायनाने शुक्रनीतिसार या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आलेखम, पुस्तकवाचनम, तक्षककर्मणी, देशभाषा विज्ञानम, अभिज्ञानकोशः, संवाहनम, बालक्रीडनकानि, माल्यग्रंथन इत्यादयः. तासु षोडशकलाः प्रसाधनकलायाम् अंतर्भूताः. आता या 64 कलांपैकी 16 कला हा म्हणजे 16 कला या प्रसाधन कलेसाठी अंतर्भूत केलेल्या आहेत. एकूण किती कला, 64 कलांपैकी 16 कला या प्रसाधन कलेसाठी अंतर्भूत केलेल्या आहेत. प्रसाधन कलेसाठी किती आहेत कला, 16. एकूण कला आहेत 64. याचं वात्सायन आणि शुक्रनीतिसार या ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे. मात्र त्यातील 16 कला या प्रसाधनासाठी प्रसिद्ध आहेत किंवा प्रसाधनांमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. तास्वापि नैकाः प्रसाधन कलाः निर्दिष्टाः. त्यापैकी अनेक या प्रसाधन कलेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. मर्दनम, विलेपनम, केशभूषा, माल्यभूषा, परिधेयम, गंधयुक्तिः, अलंकरणम इत्यादीनि प्रसाधन कलायाः 16 अंगानी सन्ति. आता या 16 प्रसाधन कलेच्या, शृंगार कलेच्या संख्येचं वर्णन कशा प्रकारे केलं आहे ते पाहूया. मर्दनम म्हणजे चोळणे, विलेपनम लेप लावणे, शरीराला सुगंधी लेप लावणे, वेगवेगळ्या प्रकारच्या केशभूषा, माल्यभूषा म्हणजे माळा परिधान करणे, परिधेयम, परिधेयम म्हणजे वस्त्रभूषा करणे, परिधेयम म्हणजे वस्त्रभूषा, गंधयुक्ती, गंधद्रव्ये, सुगंधी द्रव्ये म्हणजे अत्तरे यांचा उपयोग, अलंकरणम विविध प्रकारचे दागिने इत्यादी प्रसाधन कला या शृंगाराच्या या एकूण 16 कलांचं वर्णन आपल्या या चतुष्षष्टी कलेमध्ये वात्सायनांनी केलेलं आहे. प्रसाधनस्य द्वविभागो आंतरिक प्रसाधनम तथा बाह्य प्रसाधनम.
प्रसाधनाचे 2 विभाग आहेत. कोणकोणते? आंतरिक प्रसाधनम म्हणजे आपल्या अंतर्गत शरीराच्या आतील अवयवांचं प्रसाधन शृंगार, आणि बाह्य प्रसाधनम म्हणजे बाहेर शरीराच्या बाहेर चेहऱ्यावर किंवा इतर अवयवांवर केले जाणारे प्रसाधन. असे हे प्रसाधनाचे 2 मुख्य विभाग आहेत. शरीरस्य निरामयत्वम नाम आंतरिक प्रसाधनम. शरीरस्य निरामयत्व, निरामय म्हणजे निरोगी शरीर. निरामय या शब्दाचा अर्थ आहे निरोगी शरीर. आपल्या या निरोगी शरीराचं, निरामय शरीराचं महत्त्वाचा विभाग म्हणजे आंतरिक प्रसाधनम. शरीराच्या अंतर्गत भागात केलेली स्वच्छता हे म्हणजेच आपल्या निरोगी शरीराचं महत्त्वाचं साधन आहे. तद उचित आहार, निद्रा, जलपान, व्यायामादिकेय अवश्यमेव साध्यम. मग निरोगी शरीर जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी उचित आहार म्हणजे योग्य तो आहार, निद्रा, आवश्यक तेव्हा झोप, जलपान, शरीराला पुरेसं आवश्यक तेवढं पाणी, आणि व्यायाम अधिकः, दररोज व्यायाम करणे सुद्धा अवश्य आहे. आणि या सर्व घटनांचा उपयोग केला तर आपल्या शरीरातील अंतर्गत स्वच्छता होते आणि त्याचा उपयोग म्हणजे आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. तदनंतरमेव बाह्य प्रसाधनानां उपयोजनं कर्तव्यम. आता आपण शरीराच्या अंतर्गत प्रसाधनांची माहिती पाहिली. आता बाह्य प्रसाधने यांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे पाहूया. दंतधावणम, केशसंमार्जनम. दंतधावणम म्हणजे दात स्वच्छ करणे. केशसंमार्जनम म्हणजे केस धुणे, स्वच्छ धुणे आणि ते विंचरणे. स्नानम तथा विलेपनम प्रतिदिनम करणीयम. तसंच दररोज स्नान करणे. विलेपनम म्हणजे सुगंधी उटणे लावून दररोज स्नान करणे आणि दुर्गंधीचा नाश करणे. इति उचितमेव उपदिष्टम प्राचीने. या सर्व गोष्टींचा उपयोग प्राचीन काळात लोकांनी केलेला आहे. अंतर्गत स्वच्छतेसाठी काय? उचित आहार, योग्य निद्रा, त्यानंतर व्यवस्थित पाणी पिणे, व्यायाम करणे, याद्वारे आपली अंतर्गत प्रसाधन केलं जातं. आणि बाह्य प्रसाधनासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत तर केशसंमार्जनम, दंतधावणम, स्नानम तथा विलेपनम. प्रतिदिनम करणीयम. दररोज सुगंधित उटणं लावून स्नान करणं, केस स्वच्छ धुणं, विंचरणं, दात स्वच्छ करणं हे आपले बाह्य प्रसाधनामध्ये मोडतं. स्नानार्थम फेनकम तथा वनौषधीयुक्तानि चूर्णकानि उपलब्धानि. स्नानासाठी साबण. फेनकम म्हणजे साबण. फेनकम या शब्दाचा अर्थ आहे साबण. फेनकम म्हणजे साबण. स्नानासाठी साबण, वनौषधीयुतानी चूर्णकानी उपलब्धानी. तसंच औषधी वनस्पतींचा उपयोग करून काही चूर्ण केलेले आहेत आणि त्याचा स्नानासाठी उपयोग होतो. विलेपनेन त्वक उज्ज्वला मृदुतरा च भवति. विलेपनेन म्हणजे लेप लावण्याने, सुगंधी उठणे लावण्याने, त्वक उज्ज्वला त्वचा उज्ज्वल होते, तसंच मृदुतरा च भवति त्वचा उज्ज्वल होते आणि त्याचबरोबर कोमल, मृदू, मुलायम अशी सुद्धा होते. तथा दुर्गंधी नाशनम अपि शक्यम. याचबरोबर दुर्गंधी नाश म्हणजे घामाचा येणारा वास याचा सुद्धा नाश होतो. कशामुळे तर विलेपनेन. विलेपन म्हणजे उठणे, सुगंधी उठणे किंवा लेप. शरीराला विलेपन केल्याने, स्नान केल्यानंतर दुर्गंधी नाश होतो. तसेच त्वचा मृदू आणि कोमल बनण्यासाठी, उज्ज्वल बनण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ऋतुम अनुसृत्य प्रसाधनम करणीयम इत्यपि सूचितम. त्याचबरोबर ऋतूला अनुसरून प्रसाधन करणं हे सुद्धा आपल्याला सांगितलं आहे आणि याचं वर्णन कालिदासाच्या मेघदूत या काव्यामध्ये केलेलं आहे. ऋतुम अनुसृत्य म्हणजे प्रत्येक ऋतूला अनुसरून उन्हाळ्यात कशा प्रकारे प्रसाधनांचा उपयोग करायचा, हिवाळ्यात कोणत्या प्रकारे, पावसाळ्यात कोणत्या प्रकारे प्रसाधनांचा उपयोग करायचा हे आपल्याला ऋतुम अनुसृत्य प्रसाधनम करणीयम यामध्ये सांगितलं आहे. ग्रीष्मकाले चंदन विलेपनम कार्पास वस्त्र परिधानम. आता काय सांगितलंय तर ग्रीष्मकाळात म्हणजे उन्हाळ्यात, ग्रीष्मकाले म्हणजे उन्हाळ्यात चंदन विलेपनम शरीराला शांतीची आवश्यकता असते किंवा शीतलता मिळवण्यासाठी चंदनाचा लेप लावावा. चंदन विलेपनम. कार्पास वस्त्र परिधानम म्हणजे सुती कपड्यांचा
सुट्टी कपडे परिधान करावेत घालावेत. मौक्तिक माला धारणम च योग्यम, त्याचबरोबर मोत्यांच्या माळा घालणं सुद्धा योग्य आहे. कधी? ग्रीष्म काळामध्ये काय केलं पाहिजे? चंदन लेप केला पाहिजे, सुती वस्त्र परिधान केले पाहिजेत आणि मोत्यांच्या माळा सुद्धा परिधान केलं योग्य आहे. शिशिरे उरणा वस्त्रम, आता शिशिर ऋतूमध्ये उरणा वस्त्र म्हणजे लोकरी कपडे, उरणा वस्त्र, लोकरी कपडे परिधान करणं आवश्यक आहे. कोणत्या काळात? शिशिर ऋतूमध्ये. त्याचबरोबर कृष्णागरु धूपणम तथा कुंकुम मंडनम उपयुक्तम, त्याचबरोबर कृष्णागरु धूपाचा उपयोग करून केशराचा टिळा लावणं, कुंकुम मंडनम म्हणजे केशरी रंगाचा टिळा लावणं सुद्धा उपयुक्त आहे. अशा प्रकारे आपण या प्राचीन काले प्रसाधनम या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसाधनांची माहिती, प्राचीन काळात लोक कशा प्रकारे करत असत, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कशा प्रकारे कोणती प्रसाधन करणं गरजेचं आहे हे आपण इथं पाहिलं आहे. धन्यवाद.